सौ सुनीता अरळीकर उपाध्यक्ष, ॲडव्होकेट शेखर हरविले, डॉक्टर विवेक सोताडेकर, सभागृहामध्ये असणारे सर्व मान्यवर, माझी काय सर्वांचीच परिचय नसल्यामुळे मी प्रत्येकाचं नाव घेतलं तर ते चुकण्याची पण शक्यता आहे, म्हणून मी माफी मागून सर्वांना मान्यवर असं म्हणतो. आणि मला त्यांनी दिलेल्या विषयाप्रमाणे सह्याद्रीचे वारे या पुस्तकाबद्दल साधारणपणे 45 मिनटं ते 1 तासापर्यंत तुम्हाला जेवढं काय सांगता येईल तेवढं सांगण्याचा प्रयत्न करतो. यातील या पुस्तकातील महत्त्वाचा भाग म्हणजे काय आहे तर काही व्याख्याने किंवा काही भाषणे ही 6व्या दशकातील आहेत, म्हणजे 1956च्या नंतरची, आणि काही भाषणे ही पुढच्या म्हणजे 7व्या दशकातील म्हणजे 1961च्या दरम्यानची आहेत. 62च्या नंतरचं याच्यामध्ये फार कमी आहे. म्हणजे ह्या पुस्तकामध्ये जे तुम्हाला मी सांगणार आहे तो कालखंड साधारणपणे 1955 ते 1962 एवढा तुम्ही गृहीत धरावा. परंतु हा कालखंड सोडून पुढे पाठीमागे आपण चर्चेच्या निमित्ताने जाऊ शकतो. परंतु मुख्य या पुस्तकामध्ये जे यशवंतराव चव्हाणांनी विचार मांडलेले आहेत ते या काळाबद्दलचे आहेत. आत्ताच प्रास्ताविकामध्ये सांगितल्याप्रमाणे याच्यामध्ये किती प्रकरण आहेत त्यांनी सांगितलं. ते सर्व एकूण 2 भाग आहेत त्याचे. त्या दोन्ही भागामध्ये मिळून त्यांनी जे विचार मांडले होते तो आज आपण ऐकतोय तेव्हा एक प्रकारे इतिहास झालेला आहे. परंतु यशवंतराव चव्हाण मांडत होते तेव्हा ते त्यांचं एका अर्थाने स्वप्न होतं किंवा युटोपिया होता, किंवा याच्या पलीकडे तुम्ही म्हणायला गेला तर त्यांना महाराष्ट्र कसा पाहिजे याच्याबद्दलचं ते एक आकलन जनतेच्या समोर मांडत होते. ही एक बाजू आहे. परंतु आज मात्र वस्तुस्थिती अशी आहे की हे आकलन एका इतिहासाच्या पटावचं आहे. दुसरा एक भाग आहे की हे पुस्तक इतिहासाच्या एका पटावचा भाग जरी झालेला असलं तरी आपण इतिहासाकडे कसं पाहतो याच्यावरती बऱ्याच गोष्टी डिपेंड असतात. इतिहासाकडे पाहण्याची एक गोष्ट अशी असते की ज्यांना इतिहासामध्ये रस नसतो असे लोक एक विधान करतात, ते म्हणजे इतिहास हा नापिक स्वरूपाचा असतो. तर काही लोक त्याच्याबद्दल टीका करताना असं म्हणतात की इतिहास हा महाराष्ट्रीयन लोकांच्या खांद्यावरती बसलेलं भूत आहे. असे दोन्ही विधानं तुम्ही जनरल ते ऐकलेले असतील. परंतु हे पुस्तक वाचल्यानंतर तुमच्या असं लक्षात येईल की हा इतिहास या पुस्तकाच्या रूपातून आपण आता उलगडण्याचा प्रयत्न करणार आहोत तो एका अर्थाने आयडियांचा इतिहास आहे. म्हणजे तो इतिहास म्हणजे एका अर्थाने त्यांनी त्या काळातही लावलेली आणि आजही टिकून असणारी एक सुंदर आयडियांची बाग आहे. आणि त्या आयडिया तेव्हाही जिवंत होत्या, आजही जिवंत आहेत. या आयडियांना आपण कसं घेणार याच्यावरती सगळं डिपेंड असणार आहे. पहिलंच व्याख्यान यातलं जे आहे या पुस्तकातलं ते व्याख्यान ऐकल्यानंतर किंवा ते वाचल्यानंतर आपल्या असं लक्षात येतं की त्या व्याख्यानाचा मुख्य आशय हा महाराष्ट्रामध्ये कृषी औद्योगिक समाज निर्माण करायचा आहे. ही आयडिया यशवंतराव चव्हाण आम पब्लिकच्या भाषेमध्ये मांडतायत. त्याला कृषी औद्योगिक मॉडेल म्हटलं जातं. आणि या प्रकारची व्याख्यानं त्यांनी पुढे अनेक वेळा दिलेली आहेत. म्हणजे उदाहरणार्थ याच्यानंतर त्यांनी हे व्याख्यान आधीच आहे, परंतु याच्यानंतर त्यांनी
एकदा गरुड अकॅडमीमध्ये सुद्धा याच आशयाचं बोलायचं ठरवलेलं होतं आणि काहीतरी काम निघालं म्हणून ते दिल्लीला गेले, त्याच्यामुळे त्याच्यावरती त्यांना बोलता आलं नाही. परंतु ते या व्याख्यानाशी सुसंगत मूल्यमापनात्मक पुढं बोलणार होते, ते काय बोललं गेलं नाही, त्याच्यामुळे तो भाग बाजूला राहिला. तरी शिल्लक राहतो तो भाग म्हणजे कृषी औद्योगिक समाज नावाची संकल्पना जी यशवंतराव चव्हाण मांडत होते ती कशी आली आणि या त्यांच्या पहिल्याच आर्टिकलमध्ये ती कोणत्या स्वरूपात आहे. याचा एक सूत्र असं आहे की एक हेरॉल्ड आणि डोमर नावाचे जागतिक कीर्तीचे विचारवंत होते, त्यांनी ब्रिटनसाठी ते मॉडेल मांडलेलं होतं. त्या मॉडेलवरती आधारित भारतासाठी एक वेगळ्या मॉडेलचा शोध घेतला जात होता आणि तो प्रयत्न ॲक्च्युली सुरू झाला ते दुसऱ्या पंचवार्षिक योजनेच्या दरम्यान. पहिल्या पंचवार्षिक योजनेपर्यंत सामूहिक विकास नावाची कल्पना जी अमेरिकेतून आली होती तिचाच मोठा प्रभाव होता. परंतु 1956ला भारतामधील प्रशांतचंद्र महालनोबिस हे संख्याशास्त्रज्ञ होते, त्यांनी आणि पंडित जवाहरलाल नेहरूंनी मिळून जे मॉडेल मांडलं त्याला नेहरू महालनोबिस मॉडेल म्हणतात. त्या मॉडेलची यशवंतराव चव्हाणांनी महाराष्ट्राला लागू होईल अशी एक नवी प्रतिकृती तयार केली आणि त्या प्रतिकृतीला महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या भूमीनुसार, महाराष्ट्राच्या पावसानुसार, महाराष्ट्राच्या लोकांच्यानुसार जी आखणी करण्यात आली त्यालाच महाराष्ट्राचं कृषी औद्योगिक मॉडेल असं म्हणतात. म्हणजे त्याची मुळं या हेरॉल्डच्या एका सूत्रामध्ये आहेत किंवा महालनोबिस या संख्याशास्त्रज्ञाच्या विचारामध्ये आहेत. आता तुम्हाला माहीत आहे की प्रशांतचंद्र महालनोबिस हे पश्चिम बंगालचे होते, ते संख्याशास्त्रामध्ये तज्ज्ञ होते आणि त्यांनी लोकसंख्येचं मोजमाप करायचं, शेतीचं मोजमाप करायचं, जनगणनेचं मोजमाप करायचं, उत्पादनाचं मोजमाप करायचं, एकूण त्याचा एकमेकाशी मेळ घालायचा आणि देशाचं उत्पन्न कसं वाढेल याच्याबद्दलचं एक प्रारूप तयार केलं होतं. यशवंतराव चव्हाणांनी महाराष्ट्राची सर्व भूमी पाहिली, महाराष्ट्रातल्या पाण्याचं मोजमाप करायचं सूत्र अवलंबिलं आणि त्यावर आधारित त्यांनी कृषी औद्योगिक मॉडेल राबवलं आणि त्या मॉडेलबद्दलचं ते भाष्य करताना एकूण 3 सूत्र उलगडून दाखवतात. ते या पुस्तकातल्या पहिल्या प्रकरणामध्ये त्याला त्यांनी आर्थिक म्हटलेलं आहे, सामाजिक म्हटलेलं आहे आणि राजकीय पण म्हटलेलं आहे. परंतु ॲक्च्युली ती लोकांना समजेल अशी भाषा आहे. अकॅडमिक भाषेमध्ये ते कृषी औद्योगिक मॉडेल आहे. त्या मॉडेलचं पहिलं सूत्र होतं की महाराष्ट्रामध्ये जी जमीन आहे ती जास्तीत जास्त ओलिताखाली आणि पिकाखाली कशी आणता येईल याच्याबद्दलचा ते विचार करत होते. म्हणून तुम्ही तपशील वाचले तर त्या तपशिलांमध्ये हा एक भाग दिसतो. दुसरा म्हणजे मृदू संधारण खातं निर्माण करून मृदू संधारणाच्या बद्दलचाच विचार करायचा, हा दुसरा त्यांचा मुख्य प्रकार होता. आणि त्याच कालखंडामध्ये जे मी तुम्हाला सांगितलं की ते हेरॉल्डचं मॉडेलमध्ये फक्त इकॉनॉमिक वाढीवरती जोर दिलेला होता, परंतु यांनी दुसरा जो जोर दिला विकासाच्या बद्दलचा तर त्यांनी एकूण महाराष्ट्राच्या शेतीचं पर्जन्यमानानुसार आणि पावसाच्यानुसार 2 गटात वर्गीकरण केलं आणि त्यावर आधारलेली सहकार चळवळ हे मॉडेल सांगितलं. म्हणजे त्यांच्या सहकार चळवळीचं एक सूत्र नाही तर ती 2 सूत्रांवर आधारलेली चळवळ आहे. या पुस्तकामधले तुम्ही पहिल्या व्याख्यानाच्या पलीकडे गेला तर दुसऱ्या पार्टमध्ये काही भाग येतो, त्या भागामध्ये सरळ सरळ त्यांनी उदाहरणं दिलेली तुम्हाला ही दुसऱ्या चळवळीबद्दलची जास्त आहेत. म्हणजे सहकार चळवळीमध्ये तुम्हाला माहीत असणारा कारखाना निर्माण करणं असेल, तो साखर कारखाना असेल, कोऑपरेटिव्ह, ते सूतगिरणी असेल वगैरे वगैरे. परंतु सूतगिरणीचं मॉडेल हे जिथं पाऊस पडत नाही अशा भागासाठीचं होतं. तेल बियाण्यांच्यासाठीच्या ज्या कारखाने काढणार असतील
तर त्याबद्दलचं मॉडेल हे वेगळं होतं. म्हणून तुम्ही साधारणपणे जर पाहायला गेला तर कोल्हापूरसाठी त्यांचं वेगळं मॉडेल आहे आणि सांगलीच्या अर्ध्या पट्ट्यासाठी वेगळं मॉडेल आहे. त्यांचं सातारमधल्या पश्चिम भागासाठी वेगळं मॉडेल आहे, पूर्व भागातल्या मानदेशासाठी वेगळं मॉडेल आहे. तुम्ही पुणे जिल्ह्यामध्ये आला तर इंदापूरसाठी वेगळं मॉडेल आहे आणि पुणे जिल्ह्यातल्या वरच्या भागासाठी वेगळं मॉडेल आहे. अहमदनगर पट्ट्यामध्ये गेला तर अहमदनगरमधल्या संगमनेर भागाचं वेगळं मॉडेल आहे, तर कर्जतसाठीचं वेगळं मॉडेल आहे. म्हणजे एका अर्थाने दुष्काळी भागात जे पिकेल त्याच्यावरती प्रक्रिया करून उद्योग कसे उभा करायचे हे त्यांचं, जिथं कमी पाऊस पडतो जो भाग दुष्काळी पट्टा आहे त्याच्यासाठीचं सहकारी मॉडेल होतं. म्हणजे हे सहकाराचं प्रारूपसुद्धा एकसूत्री त्यांचं नव्हतं, तर 2 सूत्रांवरती आधारलेलं होतं आणि ते हवामान, पाणी यावरती डिपेंड होतं. म्हणजे ते केवळ अचानकपणे संख्याशास्त्राचा आधार घेतला आहे आणि मॉडेल राबवलं आहे असं नाही, तर प्रत्यक्ष त्या भूमीची रचना कशी आहे, मान्सूनचा प्रकार कसा आहे, तो मान्सून कुठपर्यंत पोहोचतो आणि मान्सून कुठपर्यंत पोहोचत नाही याचे अंदाज घेऊन त्यांनी हे मॉडेल आखलं असं तुमच्या लक्षात येईल. नंतर त्यांच्या अनेक भाषणांमध्ये त्याच्या पुढच्या जो उल्लेख येतो तो सहकाराला वित्त पुरवठा करणाऱ्या वेगवेगळ्या गोष्टींबद्दलचा. वित्त पुरवठा कोण करणार, तर राज्याने पुढाकार घेऊन अशी एक भांडवली व्यवस्था निर्माण केली पाहिजे याच्यासाठी. म्हणून त्यांनी राज्य बँक कशी असेल, जिल्हा बँक कशी असेल आणि ते खाली तळागाळामध्ये शेतकऱ्यांना पतपुरवठा कशी करेल याच्याबद्दलची त्यांनी इकॉनॉमीची सूत्र अवलंबिली. या सगळ्या सूत्रांवरती आधारित पुढचा जेव्हा मी मुद्दा तुम्हाला याच पुस्तकातल्या शेवटच्या 4-5 प्रकरणाबद्दल सांगणार आहे तो याच्यामध्ये दडलेला आहे की ते लोकशाहीचं मॉडेल केवळ आर्थिक सांगत नाही, तर सामाजिक लोकशाही आणि आर्थिक लोकशाही याचं एकत्रित प्रारूप मांडतात. म्हणजे शेवटची तुम्ही प्रकरणं जर बघायला गेला तर त्यामध्ये हे सूत्र तुमच्या नीट लक्षात येईल. आणखीन एक मुद्दा यामध्ये, हे सर्व करताना महालनोबिसांशी त्यांचा चांगला परिचय असण्याची शक्यता आहे, कारण त्यांनी जे महालनोबिसांना अभिप्रेत होतं त्यातल्या अनेक गोष्टी पहिल्या प्रकरणात जसा उल्लेख केलेला आहे तसा दुसऱ्या विभागातल्या सर्वच प्रकरणांमध्ये उल्लेख आहे आणि तो म्हणजे औद्योगिकीकरण करण्याबद्दलचा. आणि औद्योगिकीकरणाबद्दल खूप वाद सुरू झालेले होते त्या टप्प्यावरती. औद्योगिकीकरणाबद्दलचा वाद कोणता होता, तर पहिला हा वाद होता की मोठे आणि अवजड उद्योग म्हणजे जसं पोलाद असेल, टाटांचा प्रकल्प असेल किंवा त्यांच्याच जवळ असणारा वालचंद हिराचंदचा प्रकल्प असेल किंवा किर्लोस्करवाडीचा प्रकल्प असेल, असे प्रकल्प उभे राहिलेले होते. हे ज्या प्रकल्पावरती मोठी गुंतवणूक केली जाते परंतु शेतकऱ्यांच्या बद्दलची गुंतवणूक होत नाही, तेव्हा त्यांनी आवर्जून सांगितलेलं होतं कृषी औद्योगिक मॉडेलमध्ये जिथं शक्य आहे तिथं औद्योगिक प्रकल्प होतील, परंतु ते केवळ मुंबईमध्येच होणार नाहीत. म्हणून त्यांचा मुख्य या पुस्तकातला एक महत्त्वाचा मुद्दा आहे की औद्योगिकीकरण हे केवळ मुंबई केंद्रित नसेल. म्हणजे आज ज्याला तुम्ही पाहता मुंबईच्या शेजारी नवी मुंबई ती तेव्हा वसवली, ती यशवंतराव चव्हाणांनी वसवलेली नवी मुंबई आहे. त्यांनी नाशिकच्या जवळ, नाशिकला जोडून देवळाली कॅम्प वसवला. हा औद्योगिकीकरणाचा विस्तारित प्रकल्प होता, तो मुंबई केंद्रित नव्हता. आणि पुणे तेव्हाचं जे होतं ते खूपच मागास होतं, त्या पुण्याला जोडून पिंपरी चिंचवड वसवलं. हे सुद्धा ग्रामीण भागातलं होतं. म्हणजे त्या ग्रामीण भागामध्ये त्या 5 गावांमध्ये सुद्धा मगर जेव्हा जात होते तेव्हा लोक ते ॲक्सेप्ट करत नव्हते. म्हणजे तुम्हाला माहीत असेल की अण्णासाहेब मगर हे तिथले पहिले खासदार होते आणि जेव्हा त्या पिंपरी चिंचवड भागामध्ये जात होते तेव्हा औद्योगिकीकरणाला लोक तयार नव्हते. अगदी त्या निगडी असेल, आकुर्डी असेल, पिंपरी असेल या गावांमध्ये विरोध होत होता. परंतु हा प्रकल्प सर्व यशवंतराव चव्हाणांच्या पुढाकाराखाली समजून सांगण्यात आला होता. त्याच्यानंतर ते सगळं औद्योगिकीकरणाची सुरुवात झाली. मुख्य मुद्दा असा आहे मला सांगायचा ह्या पुस्तकाच्या संदर्भातला की औद्योगिकीकरण त्यांच्या काळाच्या टप्प्यावरती मुंबईच्या बाहेर त्यांनी काढलं.
मुंबई केंद्रित नाही ठेवलं. म्हणजे मुंबईमध्ये सुद्धा मुंबईच्या बाहेर नवी मुंबई, आता चौथी मुंबई होणं ही वेगळी गोष्ट आहे. आजची मुंबईला तुम्ही त्या काळाच्या गोष्टीशी तुलना करू शकत नाही, हा मोठा एक फरक आहे. त्याच्यानंतर पुण्याला जोडून पिंपरी चिंचवड म्हणजे खूप दूरचं शहर मानलं जात होतं. म्हणजे तुम्ही पुणे सोडल्यानंतर खडकीपर्यंत सुद्धा लोक येत नव्हते, तर हे खडकीच्याही वरती खूप मोठ्या पट्ट्यामध्ये विकसित होत होतं. आणि अगदी मी जेव्हा पाहिलेलं ते शहर होतं तेव्हा 1991ला सुद्धा त्या शहरामध्ये रात्री 8 नंतर कोणही जात नव्हतं. अगदी 6 नंतर सुद्धा पुणे विद्यापीठामधून काळेवाडीला जायचं म्हटलं तरी लोक नको म्हणायचे, तिथं कोणतरी मारेल आपल्याला. म्हणजे हे इतका एक वेगळाच पट्टा होता त्या भागातला. परंतु तिथं त्यांनी औद्योगिकीकरणाचा प्रकल्प राबवला. तसं ते नाशिकच्या बद्दल सुद्धा झालं. म्हणजे हे जे बोलत होते तेव्हा लिहित होते आणि ते गुजर त्यांचं एडिटिंग करत होते तेव्हा त्यांच्या पुढच्या महाराष्ट्रातली ही तिन्ही शहरं म्हणजे देवळाली कॅम्प, पिंपरी चिंचवड ही पूर्णपणे ग्रामीण भागाशी संबंधित होती. याचा अर्थ असा होतो की ग्रामीण भागाचं औद्योगिकीकरण करायचं आहे ही यशवंतराव चव्हाणांच्या विचारातली कल्पना होती, ही या पुस्तकामध्ये व्यक्त होते. आज जेव्हा आपण असं म्हणतो औद्योगिकीकरण एकवटलेलं आहे, औद्योगिकीकरण करण्याचा त्रिकोण तयार झालेला आहे किंवा औद्योगिकीकरणाचा त्रिकोण म्हणजे हे सुवर्ण चौकट आहे, त्रिकोण आहे. जसं एका बाजूला नाशिक आहे, दुसऱ्या बाजूला पुणे आहे आणि मुंबई आहे, हा सुवर्ण त्रिकोण मानला जातो. परंतु चव्हाणांच्या काळात हा सुवर्ण त्रिकोण नव्हता, त्याच्यानंतर आपण त्याचा अर्थ लावतोय. म्हणजे चव्हाणांचं हे पुस्तक आणि ते भाषण करताना त्याचं कुणी वर्णन सुवर्ण त्रिकोण केलंय असं मला तर आठवत नाही. म्हणजे मी बऱ्यापैकी वाचलेलं आहे तरी सुद्धा माझ्या वाचण्यात ते काय आलेलं नाही. त्यानंतरच्या विचारवंतांनी त्या अर्थ लावला असेल तर तो त्यांच्या कल्पनेचा अर्थ आहे आणि परिणाम झाला असेल तर तो झालेला आहे की आज तो सुवर्ण त्रिकोण तयार झाला. परंतु आजच्या काळामध्ये त्या सुवर्ण त्रिकोणाच्या पुढं घटना घडलेली आहे की तो सुवर्ण त्रिकोण सुद्धा वेगळ्याच पद्धतीने विकसित होतोय. जिथं चौथी मुंबई तुम्ही म्हणता याचा अर्थ ती वेगळ्या पद्धतीने डेव्हलप होताना तुम्हाला दिसते. पुढचा मुद्दा आहे या पुस्तकातला अत्यंत महत्त्वाचा आणि तो या पुस्तकाचा खूप महत्त्वपूर्ण अशी आहे की चव्हाण बोलताना एकूण 4 व्यक्तींचे रेफरन्सेस या पुस्तकातल्या जवळपास प्रत्येक प्रकरणामध्ये आणि भाषणांमध्ये देत आहेत. त्यातली पहिली व्यक्ती जी आहे ते आहे महात्मा फुले, दुसरी व्यक्ती जी आहे ती महात्मा गांधीजी, तिसरी व्यक्ती जी आहे ती पंडित जवाहरलाल नेहरू आणि चौथी व्यक्ती जर तुम्ही म्हणाला कोण तर ती लोकमान्य टिळक, परंतु ती फारच विरळ अर्थाने येते. म्हणजे जनरल विश्लेषण करायचं म्हणून किंवा सांगायचं म्हणून ते सांगतायत, परंतु हे सर्व त्यांचं पुन्हा यांची उदाहरणं देत असताना हे मुद्दे त्यांचे कृषी औद्योगिक मॉडेलशी कनेक्ट आहेत. ते कनेक्ट काय आहेत तर त्यांनी या पुस्तकामध्ये सांगताना असं सांगितलेलं आहे की महात्मा फुलेंचा विचार हा क्रांतिकारी होता आणि तो क्रांतिकारी विचार आपल्याला राबवायचा आहे. म्हणजे तुम्ही कितीतरी प्रकरणं काढा, मी पुन्हा याच्यावरती टिकमार्क करत गेलो तेव्हा मला 10-20 तर रेफरन्स तसेच आढळले आणि एक रेफरन्स तर महात्मा फुलेंच्या बद्दलचा त्यांनी मांडत असताना त्यांना एका सामाजिक परिषदेच्या व्याख्यानाला बोलवलं होतं उद्घाटनाला आणि ते व्याख्यान ॲज इट इज या पुस्तकात घेतलेलं आहे. ते सरळ सांगतात की तुमचा असा ग्रह होईल की निवडणूक लढवणं म्हणजे राजकारण, तुमचा ग्रह असा होईल सरकारमध्ये जाऊन सरकारचा राज्यकारभार करणं म्हणजे राजकारण. तर हे राजकारण नाही, राजकारण म्हणजे आजच्या काळामध्ये म्हणजे 1961ला समाजकारण म्हणजेच राजकारण आहे. म्हणजे समाजकारणाला ते राजकारण म्हणत होते आणि आज सत्ता संघर्ष, सत्तेचे डावपेच आणि सत्तेसाठीची खटाटोप आणि निवडणुकीसाठीचं मेरिट म्हणजे राजकारण असा फरक पडलेला आहे. म्हणजे चव्हाणांच्या दृष्टिकोनातून समाजकारण हे राजकारण आहे आणि ते महात्मा फुलेंचा रेफरन्स देऊन पुन्हा सांगतायत. आणि याच्यानंतर ते जेव्हा
भाषणामध्ये म्हणजे या पुस्तकामध्ये जेव्हा ते सगळं साहित्य आलेलं आहे तेव्हा ते अगदी प्रत्येक प्रवाह समाजकारणाचा उलगडून दाखवतात. म्हणजे उदाहरणार्थ महात्मा फुलेंच्या नंतर त्यांनी रानडेंचा प्रवाह उलगडून दाखवला, रानडेंच्या नंतर त्यांनी विठ्ठलरामजी शिंदेंचा प्रवाह उलगडून दाखवला, त्याच्यानंतर त्यांनी महात्मा गांधीजींच्या विचारामध्ये कुठं कुठं सामाजिक सुधारणांनाच सत्ता म्हणून स्थान दिलं गेलं ते दाखवलं, आणि सर्वात शेवटाला तर ते येत असताना अगदी विनोबा भावे आणि त्यांचं भूदान चळवळ आणि त्यातलं समाजकारण याला त्यांनी राजकारणाशी जोडलं. म्हणजे आज तुम्हाला माहीत आहे की महात्मा गांधीजींचं इंटरप्रिटेशन करताना लोक कसं करतात, महात्मा गांधीजींचं राजकारण सोडून इतर गोष्टी सांगितल्या जातात, परंतु महात्मा गांधीजींचं समाजकारण हेच राजकारण आहे हे सांगणारे यशवंतराव चव्हाण या पुस्तकात मला फार लवकर दिसत आहेत. 1961ला दिसत आहेत ते. 1961च्या नंतर त्याच्याबद्दलची चर्चा सुरू झाली आणि मला माझ्या माहितीप्रमाणे 91 नंतर महात्मा गांधीजी अराजकीय नाहीत, राजकीय आहेत अशी चर्चा फार जोरदार सुरू झाली. तो मुद्दा यशवंतराव चव्हाणांनी एका सामाजिक परिषदेच्या उद्घाटनाला गेले असताना अगदी पटवून देऊन सांगितला होता आणि तो खूप विस्ताराने आहे. म्हणजे तुम्ही जर वाचायला घेतला तर तुम्हाला असं लक्षात येईल की ते प्रकरण कधी संपलं हे तुम्हाला कळत सुद्धा नाही, इतका त्याच्यात सामाजिक म्हणजेच राजकीय हा अर्थ दडलेला आहे. आणि ते पुढे त्याला जोडूनच एक स्वराज्याची कल्पनाही स्पष्ट करतात आणि त्या स्वराज्याच्या कल्पनेमध्ये ते आवर्जून समाजकारण म्हणजे राजकारण असा एक शब्दप्रयोग ॲड करतायत. म्हणजे जे जे आज तुम्ही नीट कल्पना करा, समाजकारण करणारे सर्वच लोक राजकारणाच्या हद्दीच्या बाहेर आहेत असं लोक म्हणतात, परंतु यशवंतराव चव्हाणांच्या दृष्टिकोनातून समाजकारण करणारे सर्वच लोक राजकारणाच्या हद्दीत आहेत असा त्यांचा अर्थ होता. आणि ते म्हणत होते की राजकीय नेते म्हणजे जे निवडून जाणारे असतील, म्हणजे ते स्वतःला म्हटले मी मुख्यमंत्री आहे, मला तुम्ही उद्घाटनाला कसं बोलवलं याच्याबद्दल मला संकोच वाटतोय, परंतु मी इथं आता बोलताना मला संकोच वाटत नाही, कारण तुमच्यामुळे मी बदलणार आहे आणि माझं जे तिथलं राजकारण असेल त्याच्यामध्ये मी समाजकारणाला प्राधान्य देणार आहे. म्हणजे मला बदलवण्यासाठी तुम्ही समाजकारण करा तर मी बदलणार आहे. म्हणजे हा राजकीय पर्सनॅलिटी आणि सामाजिक पर्सनॅलिटी या दोघांमधला एकजीवपणा ते एकत्रितपणे उलगडून दाखवतात. हे त्यांच्या कृषी औद्योगिक समाजाच्या मॉडेलचाच एक भाग आहे, कारण ते असं वेगळं करून सांगत नाहीत आणि ते जोडलंय कशाशी तर ते विशेषतः जोडलेला भाग आहे एज्युकेशन, त्याच्यानंतर संस्कृती आणि सभ्यतेशी. म्हणजे तुम्हाला जर माहीत असेल, अलीकडे तर माहीतच आहे की जवळपास उठल्यानंतर संस्कृतीचा आणि सभ्यतेचा शोध नव्यानेच लागला असं दिसतं, परंतु यशवंतराव चव्हाण संस्कृती आणि सभ्यतेबद्दल बोलत असताना त्यांचं तुम्ही या पुस्तकातील कोणतंही भाषण काढा, प्रत्येक भाषणामध्ये प्रत्येक लेखामध्ये एक संस्कृतीवरती भाष्य आहे, एक भाषेवरती भाष्य आहे, एक शिक्षणावरती भाष्य आहे. आणि ते जे भाष्य आहे ते केवळ एक अभ्यास करून केलेलं भाष्य नाही, तर ते त्या लोकांबद्दलचं, त्या शिक्षणाबद्दलचं, त्या संस्कृतीबद्दलच्या प्रेमाच्या पोटी त्यांच्या ओठावरती आलेली भाष्य आहे. त्याच्यामुळं ती भाषा केवळ औपचारिक नाही तर त्या भाषेला एक प्रकारचा ओलावा आहे, म्हणून ती भाषा तुम्हाला आजही जिवंत वाटते. ती भाषा त्या काळातली 61ची आहे म्हणून ती भाषा आउटडेटेड झाली असं होत नाही. म्हणून कोणीतरी याची सुरुवातीला एक दुसरी आवृत्ती प्रकाशित होत आहे म्हणून टिपण लिहिलेलं आहे. त्या टिपणामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे हे पुस्तक जणू काय मला एका कादंबरीसारखं वाटलं. म्हणजे कादंबरी जशी पकडून धरते, ती तुम्हाला सोडत नाही आणि तुमची जिज्ञासा सतत टिकवून ठेवते, पुढं काय सांगत राहते, तसे ही पुस्तकाची भाषाशैली तुम्हाला सतत पकडून ठेवते. तुम्हाला सातत्याने असं वाटत लागतं की ती माझी भाषा आहे, हा मुद्दा तुम्हाला दिसतो. यानंतर पुढे त्याचा जोडून जो भाग येतो भाषेच्या जोडीचा, तो म्हणजे त्यांनी
साहित्य संस्कृतीपेक्षा सुद्धा बालभारती, विश्वकोश, त्याच्यानंतर इतर सामाजिक शास्त्रांसाठीचं मंडळ याच्याबद्दलचं भाष्य केलेलं आहे. म्हणजे ते विखुरलेल्या स्वरूपाचं आहे, एका ठिकाणी तुम्हाला सापडत नाही. हे सगळं एकत्रित केलं तर तुम्हाला कृषी औद्योगिक समाजाचं पुढचं तत्त्व उलगडतं. आणि ते पुढचं तत्त्व कोणतं आहे तर महाराष्ट्राचा विकास म्हणजे केवळ भौतिक विकास नाही. म्हणजे कृषी औद्योगिक समाजामध्ये साखर कारखाना काढायचा आहे एवढा विकास नाही, जमिनीला पाणी पुरवायचं आहे एवढा विकास नाही, तर त्याच्या जोडीला इथल्या शिक्षणाचा विकास झाला पाहिजे आणि माणसं सुसंस्कृत झाली पाहिजेत, माणसांना दृष्टी आली पाहिजे, असं ते एक सूत्र दिसतं. म्हणून तुम्ही नीट याच्याकडे बारकाईनं पाहायला गेला तर मला या पुस्तकामध्ये असं वाटायला लागतं, म्हणजे माझं हे निरीक्षण या 4-5 दिवसातल्या वाचनानुसार असं तयार झालेलं आहे की जवळपास यशवंतराव चव्हाण या पुस्तकामध्ये जे उदाहरणं देत आहेत किंवा ज्याच्यावरती जास्त भर देत आहेत ते साधारणपणे कोपर्निकसच्या क्रांतीपासून ते आत्तापर्यंतच्या 4थ्या क्रांतीपर्यंतचे देत आहेत. आता तुम्हाला हे कोपर्निकसन क्रांतीपासून आत्तापर्यंतचं म्हटल्यामुळे थोडा अवघड वाटेल, परंतु हा सरळ आणि सोपा मुद्दा आहे. मी तुम्हाला 4थ्या क्रांतीपासून उलट्या क्रमाने पाठीमागे नेतो यशवंतराव चव्हाणांच्याबद्दल. 4थी क्रांती ज्यांनी केली जगामध्ये ती 1955ला सुरू झाली. त्याला IT ची क्रांती म्हणतात, कोण इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजीची क्रांती म्हणतात. याच्यामुळं 1991 नंतर जे लोक जन्मलेले आहेत आणि जे लोक आत्ता जगतायत ते लोक एका अर्थाने इन्फो ऑर्ग्स आहेत. इन्फो ऑर्ग्स म्हणजे कोण तर इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजीतला इन्फो हा एक शब्दप्रयोग आहे. ऑर्ग हा प्लेटोच्या काळातला शब्द आहे, ऑर्गॅनिझम मधला. त्या दोन्हींचं एकत्रीकरण करून इन्फो ऑर्ग हा एक मनुष्याला दिलेलं नाव आहे, माणसाला दिलेलं नाव. म्हणजे जुन्या काळात आपण म्हणायचो तुम्ही कोण आहात तर मी मनुष्य आहे, तेव्हा आत्ताचे लोक ते कबूल करत नाहीत. आत्ताचे लोक म्हणतात मी इन्फो ऑर्ग्स आहे, म्हणजेच मी नेटवर्कच्या जाळ्यामध्ये जगणारा एक जीव आहे. सगळे नेटवर्कच्या जाळ्यामध्ये जगतात. हे जे नेटवर्क भारतामध्ये आणलं ते राजीव गांधी होते आणि त्या राजीव गांधींनी यशवंतराव चव्हाण ज्या दिवशी शेवटी आजारी पडले आणि दवाखान्यात घेऊन चालले होते ते राजीव गांधींनी नेलं होतं. म्हणून एका अर्थाने यशवंतराव चव्हाणांच्या जीवनाला या शेवटच्या इन्फो ऑर्गचा संबंध आहे. त्याच्या तुम्ही थोडा आधी गेला तर या पुस्तकामध्येच तुम्हाला लागू पडेल ती कोणती गोष्ट तर यशवंतराव चव्हाण सतत माणसाला जुन्या सायकोलॉजीतून बाहेर काढतायत आणि नव्या सायकोलॉजीत शिफ्ट करून टाकतायत. ही नवीन सायकोलॉजी माणसालाच माणसाकडे पाहण्याची निर्माण करण्यात आली. तिला सिग्मंड फ्रॉइडची क्रांती म्हणतात आणि ही जगातली 3ऱ्या नंबरची सर्वात महत्त्वाची क्रांती होती की जी यशवंतराव चव्हाणांनी पारंपरिक समाजाच्या माणसाला आधुनिक बनवलं. म्हणजे कदाचित तुमच्या दृष्टिकोनातून ते धोतर घालत असतील, तुमच्या दृष्टिकोनातून ते तुमच्यासारखे पॅन्ट शर्ट घालणारे नसतील, परंतु विचारांच्या दृष्टिकोनातून ते इन्फो ऑर्ग्सपेक्षा जास्त प्रगत होते आणि म्हणून ते सातत्याने एक काम करत होते की माणसाला जुन्या विचारसरणीतून बाहेर काढत होते आणि नव्यात शिफ्ट करत होते. याची मी तुम्हाला 2 उदाहरणं या पुस्तकाच्या संदर्भातली सांगतो. पहिलं उदाहरण म्हणजे अत्यंत महत्त्वाचं. जेव्हा उजनी धरण बांधायचं ठरवलं तेव्हा उजनी कुठं बांधायचं याच्यावरून तर वाद होता. दुसरा वाद पंढरपूरच्या लोकांनी उकरून काढला आणि ते म्हणाले की चंद्रभागा कोण अडवतोय. चंद्रभागेला अडवणं म्हणजे नदीला देवतेला अडवणं आहे. तर यशवंतराव चव्हाणांनी सांगितलं की मी पंढरपूरला स्वतः येतो, त्या लोकांना पटवून सांगतो की चंद्रभागेला अडवणं का गरजेचं आहे ते. आणि त्यांनी पंढरपूरमध्ये जे भाषण केलं त्या भाषणात सांगितलं माझा वारकरी अनेक दिवसांपासून पायी चालत पंढरपूरला येतो
आज त्या गरीब वारकऱ्याच्या, शेतकऱ्याच्या चंद्रमोळ्यात झोपडीत चंद्रभागा जाणार आहे, तर तुम्ही अडवून दाखवा, मी तिथं धरण बांधून दाखवतो. ही सांगण्याची हिंमत आणि कौशल्य, ही दृष्टी आहे. पारंपरिकतेला तर विरोध नाही. तुम्ही वारकऱ्यांची बाजू घेतल्या, वारकऱ्यांची चंद्रमोळे झोपडी म्हटलेला आहात आणि दुसऱ्या बाजूने तिथं उजनीला धरण बांधून ते पाणी गरिबाच्या घरात जाणार आणि त्याचा संसार चांगला होणार. ह्या दोन गोष्टी जुळवून दाखवल्या. ही नवी दृष्टी आहे. ही खऱ्या अर्थाने सिग्मंड फ्रॉइडसारखं विचार आहे की माणसाला बदलता येतं, पण आधी मी माझ्याकडे बदलण्याची दृष्टी बदलून घेतली पाहिजे, नंतर ती गोष्ट करता येते. हे अत्यंत महत्त्वाची एक घटना त्यांच्या जीवनामध्ये घडलेली होती. आणि अशी कितीतरी उदाहरणं आहेत. म्हणजे तुम्ही असे हजारो उदाहरणं त्यांचे काढून दाखवाल. या पुस्तकाच्या बद्दलचं एवढं जरी उदाहरण तुम्ही लक्षात घेतलं तरी हे खूप झालं. पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे त्यांनी ही जी सिग्मंड फ्रॉइडची क्रांती होती त्याच्या आधी एक क्रांती झालेली होती आणि ती क्रांती महात्मा फुलेंच्या काळात होत होती. महात्मा फुलेंच्या लिखाणामध्ये तुम्हाला एक गोष्ट दिसते की सतत डार्विनचा उल्लेख येतो आणि त्या काळामध्ये डार्विन तिकडे युरोपमध्ये लिहायला लागलेला होता आणि डार्विन सतत सांगत होता की माणूस हा रॉयल नाही, माणूस हा देवाचा अपत्य नाही, माणूस हा एका उत्क्रांतीतून विकसित झालेला आहे. म्हणजे माणसाला विकास करता येतो, माणूस प्रगतीच्या पथावरती जाऊ शकतो आणि माणूस हा माणसासारखाच आहे. ती जे महात्मा फुलेंमध्ये तत्वज्ञान आहे तो मुद्दा यशवंतराव चव्हाणांमध्ये खूप तपशिलाने आलेला आहे. आणि तो कसा आला तर त्याचं महत्त्वाचं कारण आहे खुद्द यशवंतराव चव्हाण आणि त्यांचे बंधुराज गणपतराव चव्हाण यांच्यामध्ये झालेल्या चर्चा. गणपतराव चव्हाण यांनी जे बुलढाण्याचे पाटील आहेत त्यांनी जे महात्मा फुलेंवरती पुस्तक लिहिलं होतं ते मुळापासून वाचलेलं होतं. त्याच्यामुळे या पुस्तकामधले तुम्ही सगळे महात्मा फुलेंचे उल्लेख आणि महात्मा फुलेंचे तपशील जर बघितले तर त्या प्रत्येक तपशिलामध्ये असं दिसतं की यशवंतराव चव्हाणांना जवळपास म्हणजे ज्याला आपण असं म्हणतो पूर्णपणे विचारांवरती ताबा घेतला होता तो महात्मा फुलेंच्या विचारांनी. म्हणून एक महत्त्वाचे विचारवंत महाराष्ट्रात होऊन गेलेत आणि मला असं वाटतं की कुंभार सरांनीच त्याच्याबद्दलचा एक अंक काढलेला होता. त्या अंकामध्ये राम बापटांनी एक विधान केलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये एक माणूस असा होऊन गेला तो म्हणजे यशवंतराव चव्हाण, ज्यांनी कुणाला काही कळून न देता महात्मा फुले ॲज इट इज त्यांच्या पॉलिसीमध्ये आणले, मुरवले, अंमलबजावणी केली आणि ते समाजाच्या गळी उतरवले. याच्यावरून तुमच्या लक्षात येईल की यामध्ये त्यांनी जे उल्लेख केलेत महात्मा फुलेंबद्दलचे ते किती महत्त्वपूर्ण आहेत. म्हणजे तुम्ही कुंभार सरांकडून अंक घ्या आणि त्या अंकामधला लेख अत्यंत लहान आहे, फार झालं तर 2 पानं आहेत, परंतु त्या 2 पानावरती तुमच्या लक्षात येईल की हे राम बापट किती महत्त्वपूर्ण व्यक्ती होती. आत्ता जायबाई सर मला सांगत होते की त्यांचं ते पुस्तक काढणार आहेत. ते तुम्ही पुस्तकातूनही तुम्हाला कळेल की तो माणूस काय प्रकारचा होता आणि त्यांना कशा नवनव्या आयडिया सुचत होत्या. ही आयडिया या अर्थाने महत्त्वाची आहे या पुस्तकातली की त्या महात्मा फुलेंचा विचार हा उत्क्रांतीचा विचार होता. म्हणजे माणूस हा उत्क्रांत होत जातो. हे तुम्ही म्हणाल काय प्रकरण आहे, तर हे प्रकरण असं आहे की माणूस हा माणसाला संरक्षण देणारी गोष्ट राजाही नाही आणि ईश्वरही नाही. माणसाला संरक्षण कोण देऊ शकतो तर खुद्द स्वतःच माणूस देऊ शकतो आणि स्वतःचा विकास करू शकतो. ही उत्क्रांतीचं लक्षण आहे आणि म्हणून यशवंतराव चव्हाण या मुद्द्यावर विश्वास ठेवून सातत्याने महाराष्ट्राची उत्क्रांती कशी प्रगत दिशेने होईल याचा विचार करत होते. म्हणून महात्मा फुलेंच्या उल्लेखाबरोबरच ही सिग्मंड फ्रॉइडची क्रांती जशी येते तशीच ती डार्विनच्या क्रांतीचाही विचार येतो. म्हणून त्यांच्या कृषी औद्योगिक मॉडेलचं हे एक महत्त्वाचं सूत्र आहे की त्यातला विकास उत्क्रांतीबद्दलचा सोडून दिला
तर आपण उपरे ठरतो. परंतु जर का उत्क्रांतीबद्दलचा विचार आपण स्वीकारला तर त्यांच्या प्रत्येक कृतीचा अर्थ लागतो. म्हणजे तुम्हाला कळेल की त्यांनी अनेक राजांना सुद्धा निवडणुकीच्या रणांगणात येऊ दिलं नाही. म्हणजे त्यांच्यावरती किती प्रकारची संकट आली हे तुम्हाला माहीत असेल त्या काळातल्या लोकांना. काही शहरांमध्ये त्यांना येण्याला बंदी घातली होती. हे सगळ्या वस्तुस्थिती खऱ्या आहेत, परंतु ते विचारांच्या पोटी उत्क्रांतीच्या होतं की ते राजा संरक्षण देऊ शकत नाही, धर्म संरक्षण देऊ शकत नाही, फक्त माणसाला माणूसच संरक्षण देऊ शकतो, स्वतःची बुद्धीच संरक्षण देऊ शकते, स्वतःच्या बुद्धीवरती विश्वास असला पाहिजे. हे त्यांनी प्रथमदर्शनी फुलेंचं वाचन करून समजून घेतलं आणि तेच प्रत्यक्ष कृतीत राबवलं. म्हणून यशवंतराव चव्हाणांचं जर संपूर्ण कार्याचं नीट मूल्यमापन केलं तर तुमच्या असं लक्षात येईल की त्यांचं राजकारण 25% भरलं तर 50% महात्मा फुलेंची पॉलिसी भरेल. म्हणजे नीट विचारांचं मोजमाप क्लासिफिकेशन करून करायचंच झालं तर म्हणजे इतका मोठा फरक पडतो. परंतु विश्लेषण करताना लोक आपापल्या सोयीनं करत असल्यामुळे त्याचं वेगवेगळं उत्तर निघतं. म्हणून याही पुस्तकाच्या प्रत्येक प्रकरणामध्ये फुलेंचं नाव सातत्याने येतं असं तुमच्या लक्षात येईल. आणखीन एक मुद्दा दडलेला मी तुम्हाला सांगतो. हे मी 3 क्रांती उलट्या पद्धतीने सांगितल्या, चौथी, तिसरी, दुसरी आणि तिसरी. आता एकदम पहिली क्रांती जिच्याबद्दल लोकांना खूप कमी माहिती आहे, परंतु ती क्रांती यशवंतराव चव्हाणांनी नीट समजून घेतली होती. आणि ती क्रांती कोणती तर कोपर्निकसन क्रांती. कोपर्निकसनच्या क्रांतीमुळे अनेक गोष्टी आल्या. त्यापैकी पहिली गोष्ट काय आली तर लोक अशी कल्पना करत होते की कोणतरी एक देव आहे आणि त्याचंच राज्य असतं, धर्मगुरू त्याचे प्रतिनिधी असतात. हे कोपर्निकसनच्या आधीच्या गोष्टी आहेत. कोपर्निकसनने विज्ञान आणल्यामुळं प्रत्येक गोष्टीला उत्तर विज्ञानातनं मिळायला लागलं. आणि यशवंतराव चव्हाण जेव्हा बोलतायत, भाषणं करतायत, तेव्हा हा महाराष्ट्र स्थापन होताना ते पहिल्यांदा गेले ते शिवनेरीला गेले. तुम्ही त्यांचं शिवनेरीचं यातलं भाषण वाचा पुन्हा एकदा, तुमच्या लक्षात येईल. त्याच्यानंतर शिवनेरीला उद्देशून ते म्हणतात की मी महाराष्ट्राची शपथ घेतोय. मग तुम्हाला मला सर्वांना हा शिवनेरी काय आहे आणि कसा आहे हे नीट माहीत असलं पाहिजे. दुसरा मुद्दा आहे की ह्या शिवनेरीच्या नंतर ते सातत्याने उल्लेख करतायत ते छत्रपती शिवरायांचे उल्लेख करतायत. नंतर उल्लेख करतायत ते कोणाचे उल्लेख करतायत तर ते जिजाऊंचे उल्लेख करतायत. आणि हे सगळे उल्लेख येतात तेव्हा तुम्ही नीट लक्षात घ्या, कोपर्निकसन क्रांती झाल्यानंतर अवघ्या 1 शतक नाही तर अर्ध्या शतकानंतरच छत्रपती शिवरायांचा जन्म झाला होता. शिवरायांच्या काळामध्ये निर्णय घेतले गेले, त्यातल्या अनेक निर्णयांना कोण सामाजिक म्हणतं, कोण धार्मिक म्हणतं, कोण राजकीय म्हणतं, कोण त्यांच्या स्वराज्यावरती स्थिर राहतो. परंतु त्यांच्या निर्णयामध्ये जवळपास मी आत्ता सांगितलं त्याप्रमाणे 50%पेक्षा जास्त भाग विज्ञानाचा होता. विज्ञानावरती आधारित डिपेंड सर्व निर्णय होते आणि ते विज्ञान वापरल्यामुळे राज्य स्थापन झालं होतं. बिगर विज्ञानाचं राज्य कधी होत नाही. आणि याचं तुम्हाला चांगलं कळावं म्हणून सांगतो, जे सुनील खिलानी आहेत त्यांनी भारत असा घडला नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे. त्याची इंग्रजी प्रत आहे, त्याची मराठी पण प्रत आहे. तुम्ही ती प्रत आवर्जून वाचा. त्यांनी असं सांगितलेलं आहे की रायगडाला भेट देणारे अनेक लोक आहेत. म्हणजे कोणाला पर्यटन म्हणून जातात, कोणी शिवाजी महाराजांवरती प्रेम आहे म्हणून जातात. परंतु ते म्हणतात भारतातले उद्योगपती आणि व्यापारी व्यापाराची उमेद आपली वाढते म्हणून जातात. तुम्ही कल्पना करा, यात व्यापार आणि उद्योग हे कृषी औद्योगिक व्यवस्थेचं सर्वात महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य आहे. आणि ते यशवंतराव चव्हाण या औद्योगिक प्रकल्पाच्यासाठीचं म्हणून राबवत आहेत. परंतु त्याची मूळ प्रेरणा त्या कोपर्निकसन क्रांती आणि ती छत्रपती शिवरायांमध्ये आली होती त्याच्याबद्दलची आहे. म्हणजे हा कनेक्टेड मुद्दा आहे. तुम्हाला आतला मुद्दा समजला तरच पुढची गोष्ट समजेल. आणि हे तुम्हाला समजायचं असेल तर त्यांनी एक प्रकारची नेव्ही काढली नव्हती, 2 प्रकारच्या नेव्ही होत्या. एक व्यापारासाठीची होती,
एक लढवय्य नेव्ही होती, जी व्यापारासाठीची नेव्ही होती. त्या नेव्हीने इथून माल मस्कतपर्यंत जात होता. याचेही काही रेफरन्सेस तुम्हाला पाहायला मिळतात. म्हणजे मला सांगायचा मुद्दा असा आहे की हे सगळं न वाढवता फक्त कनेक्टिव्हिटी कोणती आहे की यशवंतराव चव्हाणांनी कोपर्निकसन क्रांतीतलं विज्ञान स्वीकारलं. यशवंतराव चव्हाणांनी त्याच्यानंतर डार्विनच्या सिद्धांतातील एका अर्थाने उत्क्रांतीवाद स्वीकारला. फ्रॉइडच्या क्रांतीतील माणूस बदलतो आणि माणसाला बदलता येतं हे मानसशास्त्र समजून घेतलं. आणि ते ज्या राजीव गांधींच्या सानिध्यात, म्हणजे तुम्हाला मी सांगितलं शेवट त्यांचं जीवन संपलं, त्या काळामध्ये सुरू झालं होतं ते इन्फॉर्मेशन आणि टेक्नॉलॉजीचं युग. या सर्व पटावरती ते एका अर्थाने काम करत होते, परंतु त्याच्याबद्दलचा इन डेप्थ आशय आणि आर्क संपूर्ण या पुस्तकामध्ये आलेला आहे. याच्यामुळे हे पुस्तक जरी या पुस्तकामध्ये सुरुवातीला म्हटलं असं हे कादंबरीसारखं आहे, तुमचं मन पकडून ठेवतं, तर हे वाचकांसाठी चांगली गोष्ट आहे. परंतु ज्यांना कोणाला म्हणजे जसं की कुंभार सरांनाच तत्त्वज्ञानाचा शोध घ्यायचा असेल तर या पुस्तकातून एक तत्त्व आणि कोणतं तत्त्व ते समाजाला लागू करत होते याचं ते इंटरप्रिटेशन करू शकतात. आणि दुसरा मुद्दा जो आहे तो याच्या पलीकडचा की तत्त्व जर समाजाला असतील तरच तो समाज चिरकाल टिकतो. तत्त्व नसतील तर तो समाज सहजच एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी उडून जाऊ शकतो. जसं तुम्हाला माहीत आहे की वाळवंटी प्रदेशामध्ये वारा आल्यानंतर एका ठिकाणचा ढीग दुसऱ्या ठिकाणी जायला वेळ लागत नाही. जर व्यक्तीच्या जीवनामध्ये तत्त्व नसेल तर माणूस हा एका विचारसरणीचा दुसऱ्या विचारसरणीचा लगेच बदलतो होतो. हे तुम्ही या गेल्या 14-15 वर्षात चांगला अनुभवलेलं आहे. परंतु हे पुस्तक वाचलं आणि त्यातून तुम्ही तत्त्व काढायची ठरवली तर ते तत्त्व मांडताना दिसत आहेत. आणि ते तत्त्व कोणतं तर त्यातलं एक फक्त तत्त्व कृषी औद्योगिक समाजाबद्दलचंच म्हणून सांगतो. लिडरशिपच्या बद्दलची चर्चा चालू होती. लिडरशिप कशाला म्हणतात त्याबद्दलची. तर प्रश्न पहिला निर्माण झाला, तुम्हाला महाराष्ट्र का द्यायचा? तुमच्याकडे नेते नाहीत, महाराष्ट्र चालवून दाखवण्याची हिंमत नाही आणि तुम्ही महाराष्ट्र मागताय. आणि त्याच्यात पुन्हा एक नवी भर होती, कोणती तर तुमच्याकडे व्यापार उद्योग करणारा एक मोठा समूह नाही. म्हणजे दोन गोष्टी तुमच्याकडे नाहीत, एक औद्योगिक दृष्टी नाही आणि दुसरी गोष्ट लिडरशिप नाही. तसं याच्या उलट तुम्ही गुजराती लोकांकडे पाहिला गेला तर जीवराज मेहता होते, मोरारजीभाई देसाई होते, असे कितीतरी लोक काढून दाखवू शकत होता ज्या 12 जिल्ह्यांमधली गुजरातच्या. महाराष्ट्रामध्ये 12 जिल्हे होते, परंतु महाराष्ट्राच्या पुढे प्रश्न उपस्थित केला होता, तुमच्याकडे लिडरशिप दाखवा. आणि जेव्हा त्यांच्या पुढे हा प्रश्न उपस्थित झाला तेव्हा खुद्द यशवंतराव चव्हाणांनी या पुस्तकात उल्लेख केलेला आहे. असा तुटक नाही तर तो सलग उल्लेख आहे. ते म्हणाले, माझ्या गावाकडे म्हणजे सगळ्या महाराष्ट्रातल्या 12 जिल्हे तेव्हा होते, त्या 12 जिल्ह्यातल्या प्रत्येक गावामध्ये लोक तुम्ही म्हणत असाल गुंडगिर्दी करतात, लोक हाणामारी करतात, लोकांना दृष्टी नाही, तरीसुद्धा त्या लोकांवरती जबाबदारी एकदा सोपवा, ते तुम्हाला काम करूनच दाखवतील. हे यशवंतराव चव्हाणांनी पहिल्यांदा लिडरशिपबद्दलचा आत्मविश्वास पंडित जवाहरलाल नेहरूंना दिल्लीमध्ये दिला. आणि दुसरा मुद्दा, त्यामुळे महाराष्ट्र निर्माण झाला. लिडरशिपबद्दलचा खूप मोठा कळीचा मुद्दा होता आणि त्याचा भाग म्हणून ह्या पुस्तकामध्ये पुढचा भाग येत नाही, कारण तोपर्यंत फक्त रिपोर्ट आलेला होता. स्थानिक स्वराज्य संस्थांचा प्रकल्प राबवला गेला नव्हता. लोकल बोर्ड होते त्या काळामध्ये, त्या लोकल बोर्डबद्दलचे उल्लेख आहेत. परंतु त्याच्यानंतर जे लोक सरपंच झाले गावचे ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आणि ते केंद्रातही मोठ्या पदावरती गेले. हे तुमच्या जिल्ह्यापासूनचं, सोलापूर जिल्ह्यापासूनचं उदाहरण आहे. म्हणजे विजयसिंह मोहिते पाटील असू द्यात किंवा कोण इकडं देशमुख साहेब असू द्यात, या सगळ्यांमध्ये तुम्हाला एक सूत्र दिसतं की लिडरशिप गावामधून घडते,
घडण्यासाठी विश्वास तुम्ही ठेवा, हे यशवंतराव चव्हाणांनी तेव्हा दिल्लीला समजून सांगितलं. आणि जर हे सांगितलं नसतं तर तुमच्यावरती 2 ब्लेम होते. कुठला एक ब्लेम? पहिला म्हणजे तुम्ही व्यापारी कम्युनिटीज नाही, पण मी तुम्हाला आत्ताच सांगितलं महाराष्ट्रामध्ये एक व्यापारी कम्युनिटी अस्तित्वात आहे आणि त्याची दृष्टी खुद्द शिवाजी महाराजांनीच रायगडवर दिली याची जाणीव अनेकांना आहे. आणि त्यातून तुमच्या असं लक्षात येतं की हा एक आत्मविश्वास आला. दुसरा आत्मविश्वास यशवंतराव चव्हाणांनी दिला, लीडरशिप घडू शकते, लीडरशिप राज्य चालवून दाखवू शकते. आणि त्यांनी जर चांगलं राज्य चालवलंच, त्याच्यानंतर ग्रामीण भागातून आलेल्या कन्नमवारांनी आणि नायकांनीही त्यांच्या काळामध्ये राज्य चांगलं चालवून दाखवलं. म्हणजे राज्य चालवण्याबद्दलच्या या ज्या दृष्टी आहेत या सगळ्या यामध्ये उतरलेल्या तुम्हाला दिसतात या पुस्तकाच्या भाषेमध्ये, लिखाणामध्ये. आणि त्या ज्या राठोडांनी त्याचं संपादन केलं त्या संपादनामध्ये सुद्धा त्यांनी त्या गोष्टींना पॅराग्राफ पाडून मोठं महत्त्व प्राप्त करून दिलेलं आहे. म्हणून एका अर्थाने संपादकालाही याच्याबद्दलचं क्रेडिट द्यायला काय हरकत नाही की हे मुद्दे कसे पुढे आणायचे त्याबद्दलचं. आता यानंतर एक महत्त्वाचा आणखीन मुद्दा आहे. तो कोणता? तर यशवंतराव चव्हाण हे सगळं करत होते तेव्हा त्यांची शिक्षणाकडून फार मोठी अपेक्षा होती. आणि ती शिक्षणाची अपेक्षा कोणती होती? तर एक भाषण आत्ता सध्या जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी आहे तिथं त्यांनी जे भाषण केलं ते एक आहे. दुसरं भाषण ॲज इट इज त्याला लागू असणारं दुसरं एक आहे. परंतु या पुस्तकाच्या संदर्भातलं ते एक भाषण आहे. त्या भाषणाला अनुसरून मी तुम्हाला सांगतो. त्यांनी असं म्हटलं होतं की तुम्ही कॉलेजेस त्या भागात किती आहेत हे पाहू नका. एक कॉलेज असलं तरी विद्यापीठ काढा, 2 कॉलेजेस असली तरी विद्यापीठ काढा. आणि जीवराज मेहतांचा दिल्लीचा प्रचंड विरोध होता. 1 अन् 2 कॉलेजेस आहेत, 10 अन् 15 कॉलेजेस आहेत आणि तुम्ही विद्यापीठ काढायला निघालाय. त्यांनी ते ऐकलं नाही. पण विद्यापीठ काढलं तेव्हा त्यांनी काय सांगितलं ते जास्त महत्त्वाचं आहे. ते या पुस्तकामध्ये आवर्जून येतं. ते असं म्हणाले की तुम्ही ज्ञान कुठलंही शोधून काढण्यापेक्षा तुमच्या अवतीभोवती कोणतं ज्ञान अस्तित्वात आहे त्याचा शोध घ्या. म्हणजे तुमच्या भोवतीचं पर्यावरण, त्या पर्यावरणामध्ये ज्ञान कोणतं आहे ते ज्ञान संकलित करा. नंतर त्या ज्ञानाचं मॉडिफिकेशन करा, म्हणजे त्याचं नूतनीकरण करा. आणि ते ज्ञान प्रत्यक्ष वापरात आणा. म्हणजे ते ज्ञान वापरलं पाहिजे. तुम्ही नुसतं पुस्तकी ज्ञान ठेवून उपयोग नाही. पुढे लोकांनी फार प्रॉब्लेम क्रिएट केले. पुस्तक शिकवणे, पुस्तकात ज्ञान आहे असं म्हणणे. यशवंतराव चव्हाण म्हणतायत पुस्तकात ज्ञान नाही. ज्ञान हे तुमच्या अवतीभोवतीच्या लोकांमध्ये आहे. त्याचं संकलन करा, त्याचे शास्त्रीय भाषेत लिहा आणि त्याचे प्रयोग करा. ॲक्च्युली ही दृष्टी यशवंतराव चव्हाण या पुस्तकाच्या निमित्ताने महाराष्ट्राला देत आहेत. ती आज अक्षरशः महाराष्ट्राला कोळून पिलं पाहिजे इतकी महत्त्वाची आहे. तुम्ही म्हणाल का? तर त्याचं कारण आहे वर्गातच विद्यार्थी यायला तयार नाही. आणि ते का येत नाही तर त्याचं मुख्य कारण आहे आपण पुस्तकं त्यांच्यावरती लादतोय. प्रॅक्टिकल नॉलेज ज्याला म्हणतात की त्यातून उद्या मी शिकल्यावर काय निष्पत्ती होणार आहे, त्याचा माझ्या जीवनामध्ये काय उपयोग आहे हे कुणीही शिकवत नाही. म्हणून मुख्य मुद्दा इथं जोडून पाहण्याचा हा आहे की तो म्हणजे ते शिक्षण म्हणजे काय. तर त्यांना शिक्षण म्हणजे अवतीभोवतीचे जे कलागुणांनी निपुण वर्ग असेल, व्यक्ती असतील, त्या व्यक्तींकडून बघून त्यांचं ज्ञान कलेक्ट करून त्याच्यावरती संस्कार करून ते मुलांच्या व्यक्तिमत्वामध्ये शिफ्ट करा असं ते सांगतायत. या अर्थाने ऑक्सफर्डपेक्षा वेगळं ज्ञान आहे, केम्ब्रिजपेक्षा वेगळं ज्ञान आहे. परंतु आज आपल्याला ऑक्सफर्ड केम्ब्रिजची स्वप्न पडतात. आणि आपल्या एका चांगल्या नेत्याने या पुस्तकामध्ये जे भोवतालचं म्हणजे
लोक विद्यापीठातलं ज्ञान जे आहे ते घ्या म्हणून सांगितलं, त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. आणि म्हणून त्यांनी एका ठिकाणी अक्का नावाने उल्लेख केलेला आहे. तर तुम्हाला त्या अक्का म्हणजे कोण माहीत आहे का नाही मला माहीत नाही, परंतु त्या म्हणजे सरोजिनी बाबर आहेत. आणि ह्या सरोजिनी बाबरला त्यांनी काम दिलेलं होतं की तुम्ही महाराष्ट्रामध्ये जी जात्यावरची गाणी आहेत, जी इतर सगळी महिला गाणी म्हणतात लोकभाषेतली, त्या एकत्रित करा आणि त्यात ज्ञान काय आहे ते सांगा. आणि हेच ज्ञान पुढे जेव्हा याच्यात आहे हे पंडित जवाहरलाल नेहरूंना सांगायची वेळ आली, तेव्हा यशवंतराव चव्हाणांनी या सरोजिनी बाबरांनाच सांगितलं होतं की तुम्ही पंडित जवाहरलाल नेहरूंना याच्यात ज्ञान कसं आहे सांगा. आणि ते त्यांनी पंडित जवाहरलाल नेहरूंना देखील सांगितलं होतं. म्हणजे त्यात येणारा शब्द आणि त्या अक्कांवरती सोपवलेलं काम हे फार सोपं नव्हतं, प्रचंड अवघड काम होतं. त्यांनी ते सहज पेलवलं आणि त्याच्याबद्दलचं पुस्तकं उपलब्ध आहेत, त्याच्याबद्दलचं एक संघटन उपलब्ध होतं. परंतु माझ्या माहितीप्रमाणे 5-6 वर्षापूर्वी त्यांची एक जन्मशताब्दी झाली का काहीतरी, परंतु तेव्हा याची फार काही कोणी लोकांनी दखल घेतली नाही. खरं तर त्या सगळ्या साहित्याचं पुन्हा रिआकलन पुढे यायला पाहिजे, परंतु ते येत नाही. परंतु त्याच भागातल्या गेल्या वर्षी एक तुम्हाला माहीत आहे, तारा भवाळकर या साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष झाल्या, तेव्हा त्या ज्या बोलल्या ते कसं टोचून बोलल्या गेलं हे लोकसाहित्याच्या मार्फत कळतं. हे आपल्या अवतीभोवतीचं ज्ञान असतं, हे यशवंतराव चव्हाण या पुस्तकामध्ये सांगतायत. म्हणून जर तुम्हाला एज्युकेशन नावाच्या पॅटर्नला वाचवायचं असेल तर त्याच्यासाठीचं सुद्धा एक मॉडेल याच्यामध्ये उपलब्ध आहे. आता मी तुम्हाला शेवटचा एक माझा मुद्दा, एक ते कम्पॅरिझनच्या पद्धतीचा आहे. हे तुम्ही म्हणाल की 1956 ते 61-62 पर्यंतचा आहे, आज त्याचा काय उपयोग आहे. आज तर मी सांगितल्याप्रमाणे InfoOrg लोक आहेत, नेटवर्क सोसायटीत जगतायत आणि नेटवर्कच्या जाळ्यात अडकलेले जीव आहेत. म्हणजे रात्र कधी सरून गेली हे कुणाला कळत नाही मोबाईलवरती, इतकं मोठं एक वेगळं जग आहे. परंतु तुम्हाला जर या जगातून बाहेर पडून स्वतःचं जग घडवायचं असेल तर यशवंतराव चव्हाणांची दृष्टी आजच्या पिढीनं आत्मसात केली पाहिजे. ती केवळ यशवंतराव चव्हाणांची आहे म्हणून मी म्हणत नाही, किंवा ती दृष्टी या पुस्तकात आहे म्हणून म्हणत नाही, तर आजचा काळ असा आलेला आहे की फ्रस्ट्रेशन खूप मोठ्या प्रमाणावरती आहे. आणि ते फ्रस्ट्रेशन किती मोठ्या प्रमाणावरती आहे ते तुम्ही काल परवा पाहिलं की एका मुलाला साधा मोबाईल पाहिजे होता आणि तो मिळाला नाही म्हणून त्याने आईला वडिलांना कसं छळलं आणि तिघही एका वेळेस गेले. एका अर्थाने ही तुमची सायकोलॉजिकली डिप्रेशन आहे. हे तुम्हाला सायकोलॉजिकल स्वतःकडचं पाहण्याचा दृष्टिकोन बदलायचा असेल तर हे यशवंतराव चव्हाणांचं प्रत्येक वाक्य तत्व म्हणून घेतलं पाहिजे आणि व्यवहार म्हणून सांगितलं पाहिजे. ही एक आजच्या काळातली उपयुक्तता आहे. दुसरी उपयुक्तता कोणती आहे तर दुसरी माझ्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची उपयुक्तता ही आहे की समाजकारणातल्या अनेक व्यक्तींना एका अर्थाने बऱ्याच दिवसांपासून थोडंसं फ्रस्ट्रेशन आलेलं आहे किंवा त्याचं महत्त्व तरी कमी झालेलं आहे. आणि त्यालाच अनेक लोकांनी एक वाईट शब्दप्रयोग वापरलेला आहे. ही सोशल मुवमेंट नाही तर ही न्यू सोशल मुवमेंट आहे. सोशल मुवमेंटबद्दल यशवंतराव चव्हाण या पुस्तकात बोलतायत, समाजात लोक बोलतायत ती न्यू सोशल मुवमेंटबद्दल बोलतायत. म्हणजे काय तर एकाच इश्यूवरती चळवळ करणं म्हणजे न्यू सोशल मुवमेंट आहे. यशवंतराव तुम्हाला सांगतायत या पुस्तकामध्ये अनेक प्रकारचे मुद्दे एकत्रित करा आणि संकलित स्वरूपात सामूहिक स्वरूपात कलेक्टिव्हली तुम्ही काम करा. म्हणजे त्यांचा कलेक्टिव्ह काम करण्याकडे कल आहे, व्यक्तिगत पातळीवरती काम करण्याकडे कल कमी आहे. हे तुम्ही नीट लक्षात घ्या. ही आजच्या काळातली उपयुक्तता आहे. आज अनेक कामं चालू आहेत परंतु ते एकट्या दुकट्याचं काम आहे.
एका जिल्ह्याचं काम आहे, एका तालुक्याचं काम आहे. उदाहरणार्थ रायगड जिल्ह्यामध्ये जर आंदोलन चालू असेल तर त्याचा तपशील साताऱ्याला माहीत नसतो ना सांगलीला माहीत नसतो, किंवा कोल्हापूरमध्ये टोलच्या विरोधात आंदोलन आहे त्याचा दुसरीकडे कोणाला तपशील माहीत नसतो. यशवंतराव चव्हाण असं म्हणत नाहीत, ते म्हणतात सामूहिकपणे तुम्ही निर्णय घ्या आणि तुम्ही ते काम करा. आणखीन एक मुद्दा त्यांनी सांगितलेला आहे, तो सर्वात महत्त्वाचा आहे, तो म्हणजे हेरॉल्ड लास्की यांच्या नावाने एक बडोद्यामध्ये संघटना स्थापन केलेली होती. ती मावळणकरांनी स्थापन केली होती. मावळणकरांनी यशवंतराव चव्हाणांना तिथं भाषणासाठी बोलवलेलं होतं. त्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलेलं होतं की गांधीजींचं सत्याग्रहाचं मॉडेल पराभूत झालेलं नाही, तुम्ही त्याच्यावरती श्रद्धा ठेवून ते मॉडेल वापरू शकता. आज सुद्धा गांधीजींच्याच मॉडेलची पुनर्जीवन करायची वेळ आलेली आहे, ही यशवंतराव चव्हाण अप्रत्यक्षपणे या पुस्तकात सांगतायत. म्हणजे जेव्हा ते महात्मा गांधीजींच्या बद्दल बोलतायत, मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगितलं की ते कोणकोणत्या व्यक्तींबद्दल जास्त या पुस्तकामध्ये लिहितायत बोलतायत, तर त्यात महात्मा गांधीजी एक आहेत. त्याच्यामुळं सत्याग्रहाचं पुनर्जीवन याच्याबद्दलचा एक मागच्या 2 किंवा 3 महिन्यापूर्वी तपशील आलता. तुम्हाला माहीत असेल कदाचित, तुम्ही सर्वजण वाचक असल्यामुळे. पार्लमेंटमधलं कामकाज फार यशस्वी होणार नसेल तर आता राजकारण कसं केलं पाहिजे, तर ते रस्त्यावरचं राजकारण केलं पाहिजे, हे राहुल गांधींनी भारताला समजून सांगितलं विरोधी पक्षनेता म्हणून. आणि त्याच्यावरती योगेंद्र यादवांनी एक आर्टिकल लिहून भारताला समजून सांगितलं की हा मुद्दा आज कसा महत्त्वाचा आहे. म्हणजे मी तुम्हाला जी सांगत होतो की यशवंतराव चव्हाणांची डेमोक्रॉसीची कल्पनेबद्दल, तो मुद्दा दडलेला आहे की त्यांची डेमोक्रॉसीची कल्पनामध्ये अशी आहे की जर तुमची लोकशाही अडचणीत आली आणि पार्लमेंटमध्ये तुम्ही जर काही करू शकत नसाल तर तुम्ही आंदोलन केलं पाहिजे आणि आंदोलन करून त्या गोष्टी मिळवल्या पाहिजेत. हा मुद्दा एका अर्थाने आजचा रिलेव्हंट मुद्दा आहे आणि त्याचं तुम्ही प्रत्यक्ष पाहतात. याची वर्णनं वेगवेगळी आहेत, कारण लोकशाही बदललेली आहे. लोकशाहीमध्ये तुमची पहिली लोकशाही यशवंतराव चव्हाणांच्या विचारानुसार या पुस्तकात व्यक्त झालेली ही लोकशाही आर्थिक लोकशाही आणि सामाजिक लोकशाही अशी आहे. परंतु यशवंतराव चव्हाणांच्या नंतर कॉम्पिटिटिव्ह डेमोक्रॉसी जन्माला आली. तिच्यानंतर कॉम्पिटिटिव्ह डेमोक्रॉसीचं रूपांतर एका अर्थाने इलेक्ट्रल अथॉरिटिव्ह डेमोक्रॉसीमध्ये झालं आणि इलेक्टिव्ह अथॉरिटिव्ह डेमोक्रॉसीचा अर्थ असा होतो, आजची लोकशाही फक्त निवडणूक केंद्रित झालेली आहे. म्हणजे कुणाचं मत, त्याचं मूल्य काय, ते कसं मत वळेल, किती तासांपुरतं वळेल, ते वळल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याचा आणि आपला संबंध नाही. परंतु यशवंतराव चव्हाण जे सांगतायत ते असं आहे की तुम्ही लोककल्याण केलं पाहिजे, मतापेक्षा लोककल्याण जास्त महत्त्वाचं आहे. हे यशवंतराव चव्हाणांच्या सामाजिक लोकशाहीचं सर्वात प्रधान वैशिष्ट्य आहे. आणि पहिल्या भाषणापासून ते शेवटच्या भाषणापर्यंत तुम्ही मध्ये आधी जरी उल्लेख काढले, परंतु मी पहिल्याच भाषणातला तुम्हाला विशेषतः सांगेल की त्यांनी पुन्हा पुन्हा सामाजिक न्याय असा शब्दप्रयोग वापरलेला आहे. आणि सामाजिक न्यायाबद्दल त्यांनी उल्लेख जे केलेत ते म्हणतात, माझ्या पुढे पहिलं चॅलेंज आहे ते म्हणजे ज्या लोकांनी नवबौद्ध हा धर्म स्वीकारलेला आहे त्यांना आरक्षण देणं हाच आहे. म्हणजे ते आरक्षण देण्याच्या बाजूने उभे राहिले, हे सह्याद्रीचे वारे या पुस्तकामध्ये क्लिअर कट दिसतंय. दुसरा मुद्दा त्यांनी सांगितलेला आहे, अगदी पुढचं भाषण आहे 61च्या काळातलं, ते म्हणालेत की लोक आपल्या जातीपुरता विचार करतायत. म्हणजे त्यांनी सरळच म्हटलेलं आहे की ब्राह्मण ब्राह्मणापुरता विचार करतोय, मराठा मराठ्यांपुरता विचार करतोय, माळी माळ्यांपुरता विचार करतायत, असे त्यांनी आणखीन जातींची नावं घेतलेत. त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही तुमच्या जातीचा विचार करण्याच्या ऐवजी तुम्ही राष्ट्राचा विचार करा. आणि जेव्हा महाराष्ट्र स्थापन होत होता आणि तेव्हा ते पंडित जवाहरलाल नेहरूंना शब्द देत होते, तेव्हा त्यांनी सांगितलं की महाराष्ट्राकडे जर सर्वात चांगलं काय असेल
तर ते आम्ही भारताला द्यायला तयार आहोत. जेव्हा केव्हा हा सह्याद्री वेळ येईल तेव्हा हिमालयाच्या मदतीला चांगलंच काहीतरी देईल. आणि हेच पकडून त्यांना पुढे दिल्लीला शिफ्ट करण्यात आलं. आणि हे विधान त्यांचं या पुस्तकामध्ये तुम्हाला आहे. आणि त्याचं विश्लेषणही ते करताना सांगतायत. म्हणजे एका अर्थाने त्यांचा जातीवादाला विरोध आहे, त्यांचा सामाजिक न्याय देण्याच्या बाजूने कल आहे. आणि हे ते पुस्तकामध्ये केव्हा सांगतायत, जो कालखंड 61चा केवळ महाराष्ट्र स्थापना झाल्याचा आहे. एकदम काम करायचं आहे, अजून काम पुढं गेलेलं नाही त्या टप्प्यावरचा. त्याच्या पुढच्या काळात तर त्यांनी दिल्लीला जाताना जाहीरपणे सांगितलेलं होतं की 14% आरक्षण इतर मागासवर्गाला द्या. जेव्हा तिकडं मंडल आयोगाच्या आधीचा आयोग अडवून ठेवलेला होता, त्याच्यानंतर दुसरी घटना अशी होती की तो स्वीकारला गेला नव्हता. परंतु तेव्हा चव्हाणांनी 14% आरक्षण द्या अशी ठाम भूमिका घेतलेली होती. म्हणजे चव्हाण साहेब एका अर्थाने या पुस्तकाच्या संदर्भात म्हणायला गेला तर कृषी औद्योगिक मॉडेल म्हणतायत. दुसरा मुद्दा म्हणायला गेला तर जेवढ्या क्रांत्या झाल्यात तेवढ्या सर्व पचवून ते त्या कृषी औद्योगिक मॉडेलमध्ये आणण्याचा प्रयत्न करतायत. तिसरा मुद्दा म्हणायला गेला तर तुम्ही आर्थिक लिडरशिप, अकॅडमिक लिडरशिप म्हणजे एज्युकेशनल लिडरशिप आणि पॉलिटिकल लिडरशिप यांना एकत्रित आणण्याचा प्रयत्न करतायत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लोकशाही ही जीवन पद्धती आहे हे पुन्हा पुन्हा सूत्र सांगतायत. आणि तेच सूत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा सांगत होते. आणि महात्मा फुलेंचा सार्वजनिक सत्यधर्म म्हणजे जीवन पद्धती आहे ती लोकशाहीची एक, अशी अनेकांनी विधानं कोट केलेली आहेत. म्हणजे तुमच्या असं लक्षात येईल की हे पुस्तक एका अर्थाने परिवर्तन कसं घडतं त्याची कहाणी आहे. परिवर्तनाच्या पद्धतीचं लोकांनी विचार केला, त्याच्या आयडियांचं याच्यामध्ये एकत्रीकरण करण्यात आलेलं आहे. आणि हा मुद्दा एका अर्थाने दुसऱ्या एका पुस्तकात आहे, तो उल्लेख करतो आणि मी थांबतो. तो मुद्दा असा आहे, यशवंतराव चव्हाणांना जयंत लेलेंनी प्रश्न विचारला, तुमच्यानंतर तुम्ही मारुतराव कन्नमवारांना मुख्यमंत्री का केलं? त्यांनी उत्तर फार चांगलं दिलं. मी म्हणे सर्वांच्या मुलाखती घेतल्या आणि मला एकच दिसलं, या महाराष्ट्राला एका जागेवरून प्रगत दुसऱ्या जागेवरती घेऊन जाण्याकडे कोणाकडे सर्वात चांगल्या आयडिया आहेत तर त्या मारुतराव कन्नमवारांकडे होत्या. म्हणून मी त्यांना मुख्यमंत्री केलं. या पुस्तकामध्ये नेमकं हेच दडलेलं आहे की महाराष्ट्र जिथं आहे, जिथं रुतून बसलेलं आहे, तिथून त्याला बाहेर काढून 4 पावलं पुढं घेऊन जाता येईल अशा आयडिया या पुस्तकामध्ये आहेत. ह्या जर आयडियांवरती तुम्ही कोणी चिंतन केलं, मनन केलं, त्याचे प्रयोग केले तर एका अर्थाने भविष्यामध्ये महाराष्ट्राला पुढे घेऊन जाण्यासाठीची ही सुरुवात नव्याने होईल. आणि ती तुम्ही करून देत आहात त्याच्याबद्दल तुमचे सर्वांचे मी मनापासून अभिनंदन करतो. माझं व्याख्यान ऐकून घेतल्याबद्दल तुमचे सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. अगदी पिन ड्रॉप सायलेन्समध्ये